हॅलो नमस्कार. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एक आपण ग्रामरचा छोटासा टॉपिक पाहणार आहोत. दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करा. हे बदल आहेत काळाचे मुख्य प्रकार आहेत 3: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि या पद्धतीनेच वाक्यामध्ये कोणता बदल होतो हे पाहूया. रीमा सहलीला गेली. वाक्य भविष्यकाळी करा. आता रीमा सहलीला गेली तर भविष्यकाळी करत असताना जाईल म्हणजे हा शब्द फक्त बदलायचा आहे. रीमा सहलीला जाईल. मी इथे पूर्ण वाक्य लिहित नाही, फक्त बदललेला शब्द इथं देत आहे. जाईल, रीमा सहलीला जाईल हा शब्द घालून तुम्ही हे वाक्य लिहायचं आहे. पुढील वाक्य पाहूया. मला आंबा आवडतो. पहा, वाक्य भूतकाळी करा. आवडतो हा शब्द आपण बदलणार आहोत आणि भूतकाळ म्हणजेच पाठीमागील काळ, होऊन गेलेला काळ. तर मला आंबा आवडला. पहा, एकच शब्द आपण इथे बदललेला आहे. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहून हा शब्द बदलून हे वाक्य लिहायचं आहे. पुढील तिसरं वाक्य आहे. चंदाने लाडू खाऊन संपवला. वाक्य वर्तमानकाळी करा. तर चंदाने लाडू खाऊन संपवला, तर खाऊन संपवला हे आपण बदलणार आहोत. चंदाने लाडू खाल्ला. आत्ता खाल्लेला आहे, तर खाल्ला हे वर्तमानकाळी रूप आहे. चंदाने लाडू खाल्ला. सुभाष माझा मित्र आहे. वाक्य भूतकाळी करा. तर आहे च्या जागी आपण होता असं लिहिणार आहोत. सुभाष माझा मित्र होता. वंदना अभ्यास करते. तर वाक्य भूतकाळी करायचं आहे. वंदनाने अभ्यास केला. वंदनाने, फक्त इथे वंदनाने न आपण इथे घालणार आहोत. वंदनाने अभ्यास केला. संजू क्रिकेट खेळतो. तर वाक्य भविष्यकाळी करायचं आहे. संजू क्रिकेट खेळेल. पहा, अशा पद्धतीने आपण छोटी छोटी वाक्यरचना ही बदललेली आहे. काळामध्ये रूपांतर केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ हा नक्की आवडेल. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कमेंट लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पाहिलात खूप खूप धन्यवाद.